नमस्कार मंडळी, करंजाची रेसिपी सांगा म्हणून भरपूर कमेंट्स आल्या होत्या, त्यामुळे रेसिपी सांगते। करंजा करण्यासाठी एक मोठी वाटी बारीक रवा घेतला, त्यामध्ये एक छोटी वाटी मैदा घातला आणि 2 चमचे तुपाचं मोहन घातलं। सगळीकडनं हाताने चोळून रव्याला मोहन छान लावून घेतलेलं आहे आणि हे मोहन रव्याला हाताने चोळून छान लावायचं आहे, त्यामुळे तुमची करंजी छान खुसखुशीत होईल। त्यानंतर कोमट दुधात हे पीठ भिजवून घेतलेलं आहे। पिठावर झाकण ठेवून 1 ते 2 तास ते मुरू दिलं। एकीकडे खोबरं किसून घेतलं, त्यामध्ये पिठी साखर, वेलची पावडर, बदामाचे काप टाकले। तुम्हाला इतर ड्रायफ्रूट टाकायचे असतील तर ते बारीक करून तुम्ही टाकू शकता। नंतर चमच्याने सगळं सारण एकजीव करून घेतलं। करंजा करताना करंजाच्या पात्या एकदम पातळ आपल्याला लाटायच्या आहेत आणि पात्या पातळ लाटल्या की करंजा खूप छान खुसखुशीत होतात। मी पातळ पात्या लाटून घेतल्या, त्यामध्ये सारण भरलं आणि करंजाचा जो साचा येतो त्यामध्ये करंजा केलेल्या आहेत। करंजाच्या साच्यामध्ये करंजा केल्या की खूप पटापटा करंजा होतात आणि मोदक करताना सुद्धा सारखीच रेसिपी आहे। अशाच प्रकारे मी मोदक करते आणि ह्याच पिठाचे करते, त्यामुळे मी करंजा आणि मोदक दोन्ही पण करून घेतलंय। त्यानंतर एकीकडे तेल गरम करून तेलामध्ये मंद आचेवर सगळ्या करंजा आणि मोदक एक करून छान तळून घेतलेला आहेत। मस्त खुसखुशीत करंजा तयार झालेल्या आहेत। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। आशा करते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। धन्यवाद।